नमस्कार. RRC नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स. हेडलाइंस प्रस्तुत करता द स्मार्ट इलेक्ट्रॉनिक्स मॉल, MV सेल्स, खोलेश्वर रोड, अकोला. अच्छा प्रोडक्ट, अच्छी क्वालिटी. मतदारांनी महाविकास आघाडीचे ATM होऊ नये, पंतप्रधान मोदींनी केले महाराष्ट्रातील जनतेला सजग. विजय अग्रवाल यांनी दिला पंतप्रधान मोदींना छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा. संपूर्ण कार्यक्रमाचे अग्रवाल यांनी केले होते विशेष नियोजन. हरीशभाई बद्दल जनतेच्या मनातील आदराचे स्थान वाढले, मोदींच्या सभेला जाणार असल्याच्या बातम्या ठरल्या खोट्या. विदर्भाच्या राजकारणावर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गहन चर्चा, विजय देशमुख यांच्या निवासस्थानी प्रफुल्ल पटेल यांची सदिच्छा भेट. सोयाबीन कापूस हमीभावाने जात नसेल तर भावांतरचा फरक देणार, उपमुख्यमंत्री व भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी दिले मोठे वचन. आता सविस्तर बातम्या. महाराष्ट्राने महाविकास आघाडीचे ATM बनू नये असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अकोल्यातील जाहीर सभेत केले. त्यांनी हिमाचल, तेलंगणा, कर्नाटकात सुरू असलेल्या वसुलीचा संदर्भ देत याविषयीचे भाष्य केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अकोल्यात जाहीर सभेत काँग्रेस व महाविकास आघाडीवर जोरदार आगपाखड केली. त्यांनी कर्नाटकमध्ये लिकर लॉबीकडून 700 कोटींची वसुली महाराष्ट्रातील निवडणुका पाहता करण्यात आल्याचा गौप्यस्फोट केला. अशाच प्रकारची वसुली महाराष्ट्रात महाविकास आघाडीची सत्ता आल्यास होण्याची भीती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली. कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी टेक्स्टाईल पार्क उभारण्यावर मोदींनी भर दिला. यावेळी झालेल्या सभेत महायुतीच्या सर्व उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन मोदींनी केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाचे कणखर नेतृत्व असून मोदींच्या सत्ता काळात अकोल्याचा विकास झाल्याचा दावा खासदार अनुप धोत्रे यांनी केला. ज्या राज्यामध्ये काँग्रेसचे सरकार आले ते राज्य काँग्रेसच्या शाही परिवार ATM बनत असल्याचा आरोप मोदींनी केला आहे. सध्या तेलंगणा आणि कर्नाटक सारखी राज्ये हे काँग्रेसचे ATM बनले आहेत. सध्या कर्नाटकामध्ये वसुली डबल झाली असल्याचा आरोप मोदी यांनी केला आहे. अब तो पूरा देश जानता है महाअघाड़ी यानी भ्रष्टाचार, महाअघाड़ी यानी हजारों करोड़ के घोटाले, महाअघाड़ी यानी पैसों की उगाही, महाअघाड़ी यानी टोकन मनी, महाअघाड़ी यानी ट्रांसफर पोस्टिंग का धंधा. मैं महाअघाड़ी की घटक कांग्रेस का एक उदाहरण आपको देता हूं. जहां कांग्रेस सरकार बन जाती है वो राज्य कांग्रेस के शाही परिवार का ATM बन जाता है. ATM पता है ना, लोग उसमें से पैसे निकालते हैं. ATM ये कांग्रेस का ATM बन जाता है, शाही परिवार का ATM बन जाता है. इन दिनों हिमाचल, तेलंगाना और कर्नाटका जैसे राज्य ये कांग्रेस के शाही परिवार के ATM बन गए हैं. ATM लोग बता रहे हैं कि इन दिनों महाराष्ट्र में चुनाव के नाम पर कर्नाटका में वसूली डबल हो गई है. चुनाव महाराष्ट्र में, वसूली डबल हो रही है कर्नाटका में, तेलंगाना में. आरोप है कि कर्नाटका में इन लोगों ने शराब के दुकानदारों से 700 करोड़ रुपए की वसूली कराई है. आप कल्पना कर सकते हैं, जो कांग्रेस पार्टी घोटाले करके चुनाव लड़ रही हो, वो चुनाव जीतने के बाद कितने घोटाले करेगी.
हमें महाराष्ट्र में बहुत सावधान रहना है। हम महाराष्ट्र को महाअघाड़ी के महाघोटालेबाजों का एटीएम नहीं बनने देंगे। अकोल्यातील पंजाबराव कृषी विद्यापीठाच्या मैदानावर देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांची विशाल जनसभा मोठ्या उत्साहात पार पडली। नागरिकांच्या प्रचंड प्रतिसादाने सभेला एक वेगळी ऊर्जा मिळाली। या सभेत अकोला पश्चिमचे उमेदवार विजय अग्रवाल यांनी मोदींना दिलेल्या छत्रपतींच्या पुतळ्याचे विशेष कौतुक झाले। मोदींच्या या स्फूर्तिदायक भाषणाला वऱ्हाडातील नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला। त्यांच्या उत्साहाने संपूर्ण सभास्थळ भारावून गेले, ज्यामुळे वऱ्हाडातील भाजपच्या विजयाचा मार्ग अधिक स्पष्ट झाल्याचे जाणवले। विजय अग्रवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सत्कार करताना छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा स्वहस्ते दिला। यावेळी मोदींनी विजय अग्रवाल यांची आस्थेने चौकशी केली। त्याचबरोबर संपूर्ण उमेदवारांसह विजय अग्रवाल यांच्याशी मोदींनी संवाद साधला। यावेळी मंचावर राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते खासदार प्रफुल्ल पटेल, केंद्रीय समाज कल्याण मंत्री रामदास आठवले, केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव, आनंद अडसूळ, भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीरभाऊ सावरकर, भाजपा खासदार अनुप धोत्रे, भाजपा प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर संजय कुटे, चैनसुख संचेती, राष्ट्रवादीचे अमोल मिटकरी, आमदार वसंत खंडेलवाल, श्रीरंगदादा पिंजरकर, भाजपा जिल्हाध्यक्ष किशोर मांगटे पाटील, महायुतीचे उमेदवार आमदार आकाश फुंडकर, आमदार हरीश पिंपळे, बळीराम शिरस्कार, श्याम खाडे, सुनील अवचार, संदीप पाटील, अश्विन नवले, माधव मानकर, महानगर अध्यक्ष जयंत मसने, विनोद मनवानी, देवाशिष काकड, कृष्णा गोवर्धन शर्मा, सागर शेगोकार, तुषार भिरळ आदी मंचावर उपस्थित होते। मी आपल्याला विनंती करण्यासाठी उभा आहे। येणाऱ्या 20 तारखेला होऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीत या अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघामध्ये महायुतीने भारतीय जनता पार्टीने मला विजय अग्रवालला उमेदवारी दिली आहे। त्या निमित्तानं आपल्या आशीर्वादासाठी मी आपल्याला विनंती करतो आहे। मला आपल्याला विनंती करायची आहे की या शहरामध्ये मागच्या वेळेस अनेक दंगली घडल्या। त्या दंगलीच्या निमित्तानं जे कोणी त्याचे आरोपी आहेत ते या पश्चिम विधानसभेचे उमेदवार आहेत, त्यांच्यासाठी त्यांच्या सगळ्या लोकांनी आपले फॉर्म निर्माण केले। दुसऱ्या बाजूने महायुतीने मला उमेदवारी दिली, भारतीय जनता पार्टीचा उमेदवार म्हणून अकोला पश्चिममध्ये। आणि माझ्या विरोधात ज्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये 10 वर्ष सत्ता भोगली, अध्यक्ष राहिले आणि आता भारतीय जनता पार्टीच्या महायुतीच्या विरोधात निवडणूक लढत आहेत। शिवसेनेचे राजेश मिश्रा निवडणूक लढत आहेत। हरीश चंदानी, डॉक्टर गोरंबे आणि राजेश मिश्रा यांना एकही मत दिलं तर ते मत काँग्रेसला पंजाब जाणार आहे। यांना भारतीय जनता पार्टीला थांबवायचं आहे। काँग्रेसच्या मदतीने हे निवडणूक लढत आहे, काँग्रेसच्या सहकार्याने हे निवडणूक लढत आहे। यांना यांची जागा दाखवण्याची गरज आहे। आजपर्यंत भारतीय जनता पार्टीचे सगळे पद बघून पक्षाची बेमानी करण्याला त्याची जागा दाखवण्याची आवश्यकता। येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीने दाखवण्याचे नेतृत्व माननीय देवेंद्रजी फडणवीस आणि अकोला जिल्ह्यामध्ये रणधीरभाऊ सावरकर यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा प्रयत्न करेल। अकोला शहराचा विकास करण्याचा प्रयत्न करेल। सर्वसामान्य माणसाला सगळ्या आवश्यक गोष्टी करण्याचा प्रयत्न करेल। मला आपल्याला विनंती करायची आहे की येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार येणार आहे। त्या सरकारमुळे भारतीय जनता पार्टीचा महायुतीचा प्रतिनिधी म्हणून आपण मला प्रचंड आशीर्वाद द्यावे।
या मशीनवर 20 तारखेला मशीनवर 1 नंबरवर माझं नाव आहे. विचार करा, कमाल या दिशेने सर्व आपण शिक्का मारून प्रचंड आशीर्वाद द्यावे. मोदींच्या सभेत हरीश आलिमचंदानी भाजपमध्ये जातील अशा खोट्या बातम्यांना आजपासून विराम लागला. नेहमीप्रमाणे हरीशभाईंनी जनतेला दिलेले वचन पाळले असून त्यांनी मतदारांचा विश्वास आज जिंकला आहे. हरीशभाईंच्या या भूमिकेमुळे अकोला पश्चिम मतदारसंघात अपक्ष उमेदवार आलिमचंदानी यांच्यावरचा विश्वास अधिक वृद्धिंगत झाला आहे. दिवंगत आमदार गोवर्धन शर्मा यांचे विचार समोर घेऊन हरीशभाई आलिमचंदानी यांनी त्यांचा प्रचार जोरात सुरू केला आहे. लालाजींचे वारसदार, शब्दाला जागणारा नेता म्हणून हरीशभाई समोर आले आहेत. त्यांच्यावर आज अधिक विश्वास वृद्धिंगत झाला. गेल्या काळात हरीश आलिमचंदानी हे मोदींच्या सभेत भाजपमध्ये सहभागी होतील अशा खोट्या बातम्या पसरवण्यात आल्या होत्या. पण आज हरीशभाईंनी मतदारांना दिलेले वचन अगदी तंतोतंत पाळले. त्यांनी स्वतःच्या प्रचारात आणि लोकांच्या समस्या सोडविण्यात संपूर्ण दिवस घालविला. शेकडो लोकांच्या दारात पोहोचणारे हरीशभाई हे पहिले उमेदवार ठरले आहेत. व्यापाऱ्यांचा पाठिंबा ही हरीशभाईंची जमेची बाजू असली तरी सर्वसामान्य नागरिक, महिला यांचा हरीश आलिमचंदानी यांना स्वयंस्फूर्त पाठिंबा आहे. या पाठिंब्यामुळे हरीशभाई यांची निशाणी गॅस शेगडी अधिक चर्चेत आली आहे. गायत्री भवन, शंकरनगर, अकोटफाईल, राम मंदिर, टिळक रोड, जयहिंद चौक, डाबके रोड, कौलखेड परिसरात हरीशभाईंनी काढलेल्या रॅलीत लोकांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून येत आहे. सामान्य नागरिकांचा वाढता विश्वास हरीश आलिमचंदानी यांच्यात दिसत आहे. महायुतीच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल अकोल्यात आले आहेत. पटेल हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेत सहभागी होते. त्यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे महानगर अध्यक्ष विजयराव देशमुख यांच्या घरी सदिच्छा भेट देत वऱ्हाडातील विधानसभा निवडणुकीची माहिती घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अकोल्यातील जाहीर सभेत सहभागी होण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष खासदार प्रफुल्ल पटेल आज अकोल्यात आले होते. त्यांनी सकाळी महानगर अध्यक्ष विजय देशमुख यांच्या घरी सदिच्छा भेट दिली. यावेळी महानगर अध्यक्ष विजय देशमुख यांनी प्रफुल्ल पटेल यांचे मोठ्या उत्साहात स्वागत केले. यावेळी देशमुख परिवाराचे सदस्य सौ मंजुताई देशमुख, संजय देशमुख, पंकज देशमुख, चिन्मय देशमुख यांनी प्रफुल्ल पटेल यांचे पुष्पगुच्छ देत स्वागत केले. खासदार पटेल यांच्यासोबत आमदार अमोल मिटकरी यांची उपस्थिती होती. राष्ट्रवादीचे नेते खासदार पटेल यांनी वऱ्हाडातील ऐकून राजकीय परिस्थिती व विधानसभेच्या जागांवर चर्चा केल्याची माहिती आहे. त्याचबरोबर महानगर अध्यक्ष विजय देशमुख यांच्यासोबत अकोला क्रिकेट क्लब विस्तार व खेळाडूंच्या सुविधांची आस्थेने चौकशी केली. क्रीडा या विषयात प्रफुल्ल पटेल यांची विशेष रुची असल्याने त्यांनी अगदी आवर्जून अकोला क्रिकेट क्लब बद्दल विजय देशमुख यांच्याशी चर्चा केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ पदाधिकारी दिलीप देशमुख, गौतम गवई, राजेश मते यावेळी उपस्थित होते. मागच्या काळात कापूस, सोयाबीनचे भाव कोसळले. यातून शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी भावांतर योजना आणली. हेक्टरी 5,000 रुपयांची मदत शेतकऱ्यांना दिली. येत्या काळात हमी भावापेक्षा कमी दर शेतकऱ्यांना मिळाल्यास यातील फरकाची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करणार असे वचन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. या वचनामुळे पश्चिम विदर्भातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. अमरावती जिल्ह्याच्या बडनेरा विधानसभा मतदारसंघातील महायुती समर्थित उमेदवार रवी राणा यांच्या प्रचारार्थ गोपालनगरात सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेला संबोधित करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकरी हितासाठी कटिबद्ध असल्याचे वचन दिले. शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी संपूर्ण कर्जमाफीचा निर्णय सरकारने घेतला असल्याचेही सांगितले. बाजारात भाव कोसळले की कुठलेही संरक्षण मिळत नसल्याने अडचण होत होती. अनेकदा घरात शेतमाल पाडून ठेवावे लागत होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हमी भावातील फरकाची रक्कम थेट खात्यावर जमा करण्याची घोषणा केल्याने शेतकऱ्यांची समस्या दूर झाली आहे. आता गरज असल्यास कमी भाव असतानाही मालाची विक्री करणे शक्य होईल. हा मोठा दिलासा आहे. अशा शब्दात शेतकऱ्यांनी फडणवीसांचे आभार मानले आहेत. आपण निर्णय केला, तुमच्या आशीर्वादाने पुन्हा सरकारमध्ये आलं की शेतकऱ्यांना पूर्णपणे कर्जमाफी देण्याचा निर्णय देखील आता आपल्या सरकारने घेतलेला आहे. आणि एवढंच नाही तर आपण निर्णय घेतला, मागच्या काळामध्ये कापूस, सोयाबीनचे भाव पडले. हे भाव पडल्यानंतर आपण भावांतर योजना आणली आणि सांगितलं शेतकऱ्यांना जे काही भाव पडले आहेत त्या ठिकाणी हेक्टरी 5,000 रुपये आम्ही देऊ. ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केले. आता तर आपण सांगितलंय की पुढच्या काळामध्ये ज्या ज्या वेळी अशा प्रकारे
MSP पेक्षा भाव कमी येतील, हमी भावापेक्षा कमी भाव येतील, त्यावेळी जो काही फरक असेल तो शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सरकार थेट जमा करेल. आमच्या शेतकऱ्यांना कुठेही शेतमालाचा भाव कमी झाला आहे याचा अहसास होणार नाही, अशा प्रकारचा प्रयत्न आपण केला आहे. अपक्ष उमेदवार राजेश मिश्रा हे त्यांची निशाणी कुकर थेट हातात घेऊन फिरत आहेत. त्यांच्या या कुकर निशाणीवरून त्यांना महिलांचा व्यापक पाठिंबा मिळत आहे, असा मिश्रा समर्थकांचा दावा आहे. छोट्या सभांना होणारी मोठी गर्दी राजेश मिश्रा यांच्यावरचा विश्वास अधोरेखित करीत आहे. अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार राजेश मिश्रा यांचे निवडणूक चिन्ह हे प्रेशर कुकर आहे. हे चिन्ह प्रत्येकाच्या घरात आणि महिलांसाठी अति महत्त्वाचे आहे. त्यामुळे हे चिन्ह महिलांच्या मार्फतच प्रत्येक घरात पोहोचते. यासाठी आज शिवसेना वसाहत येथे राजेश मिश्रांच्या विजयासाठी जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. या जाहीर सभेत महिलांची मोठी गर्दी झाली होती. या सभेत महिला ह्या मुख्य मतदार असून त्यांच्याच मतांच्या आधारे अनेकांचे जय पराजय ठरवले जाते. त्यामुळे यावेळी अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघात सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी राजेश मिश्रा हे आंदोलनात सर्वात पुढे असतात. त्यामुळे अनेकांना याचा लाभ झालेला आहे. त्यामुळे राज्य पातळीवरील प्रश्न सोडविण्यासाठी राजेश मिश्रा यांना आमदार करणे गरजेचे आहे, असे आवाहन आज जाहीर सभेत अनेकांनी केले. या जाहीर सभेला महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. वंचित बहुजन, SC, ST, OBC, आदिवासी, अल्पसंख्याक सर्व 18 पगड जातींना एकत्रित करून व स्वाभिमानी राजकारण करत आहे. त्याचेच यश अकोट विधानसभा मतदारसंघात दीपक बोडखे यांच्या प्रचार रॅलीत दिसत आहे. अकोट विधानसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार दीपक बोडखे यांनी गावागावात प्रचार सुरू केला आहे. अतिशय दुर्गम गावात पोहोचणारे ते पहिले उमेदवार ठरत असून त्यामुळे विविध ठिकाणी त्यांचे अतिशय उत्साहात स्वागत होत आहे. वंचित बहुजन, SC, ST, OBC, आदिवासी, अल्पसंख्याक सर्व 18 पगड जातींना एकत्रित करून व स्वाभिमानी राजकारण करत आहे. त्याचेच यश अकोट विधानसभा मतदारसंघात दीपक बोडखे यांच्या प्रचार रॅलीत दिसत आहे. वंचितने अनेक नेत्यांना जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत, आमदार, राज्यमंत्री करून सत्ताधारी बनविले. वंचितच्या उमेदवारांकडे मतदारांचा कौल दिसून येत आहे. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार यांनी मतदारांशी संवाद साधण्यामध्ये आघाडी घेतली असून त्यांच्या संवाद यात्रेला मतदारसंघात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. वस्तापूर, खिरखूळ, मानकरी, महागाव, अकोली वस्तापूर सर्कलमध्ये प्रचार व नागरिकांशी संवाद करताना गावकरी मंडळी व वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष चरण इंगळे, युवा आघाडी तालुकाध्यक्ष आशिष रायबोले, अमन गवई, राहुल धांडे, स्वप्नील सरकटे, नितीन वाघ, रमेश सरकटे, सक्षम लबडे, दिनेश घोडेस्वार, अक्षय तेलगोटे, शोभाताई शेडके, केशव बिलविले, गाजी पटेल, पप्पू शिरसाट, गोपाल कोल्हे, मनोहर शेडके, ॲडव्होकेट पटेल, पवन बनसोड, राजपाल बडगे, प्रवीण सुरत्ते, भूषण रंधे, सचिन धुळे इत्यादी पदाधिकारी, वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते व जयराम बेठेकर, चंपालाल बेठेकर, सिद्धार्थ बनसोड, निलेश रंगारी, मंगल दर्शिंबे, पंकज वाडघरे, मुल्लाजी जामुनकर इत्यादी गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू असताना एका मुख्यमंत्र्यासाठी रस्त्याची दुरुस्ती करता येते का, असा प्रश्न उपस्थित केला आहे. या संदर्भात निवडणूक आयोगाने मूर्तिजापूर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामाची चौकशीची मागणी भाजप वगळता अन्य पक्षांनी केली. मूर्तिजापूर उड्डाणपूल पासून शिवाजीनगर पर्यंत 2-2.5 वर्षांपूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाने नवीन रस्ता तयार केला. सदर रस्ता निकृष्ट असल्यामुळे वर्षभरातच ठिकठिकाणी खड्डे पडले. या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागातून नागरिक येतात, परंतु सार्वजनिक बांधकामाचे दुर्लक्ष झाले. इतकेच नाही तर महत्त्वाची कार्यालये याच मार्गावर आहेत. त्यामुळे हा रस्ता चांगल्या स्थितीत राहावा ही सर्वांची अपेक्षा असते. परंतु सारखी ओरड होऊनही काही उपयोग झाला नाही आणि उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांचे आगमन झाले. नेमके त्याच वेळी रस्त्याची डागडुजी करण्यात आली. या कामाची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. विरोधी पक्षांनी तसेच नागरिकांनी हा मुद्दा लावून धरला आहे. विधानसभा निवडणुकीत 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे, परंतु ज्येष्ठांकडील पहिल्या मतदानाची नोंद झाली. 85 वर्षावरील नागरिक मतदानापासून वंचित राहू नये म्हणून प्रशासन प्रयत्न करीत आहे. या अभियानाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. अकोला जिल्ह्यातील 5 विधानसभा मतदारसंघात उमेदवारांचा प्रचार जोरात सुरू आहे.
दुसरीकडे मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. कोणताही मतदार मतदानापासून वंचित राहू नये म्हणून निवडणूक आयोगाने 85 वर्षावरील नागरिकांना घरबसल्या मतदानाची व्यवस्था केली आहे. अनेक वरिष्ठ मतदारांनी मतदान करण्यासाठी नोंद केली आहे. एव्हाना मतदानाची प्रक्रिया सुरू झाली आहे. अकोला विधानसभा मतदारसंघात सेवानिवृत्त शासकीय कर्मचारी श्री वल्लभ देशपांडे यांनी आपल्या निवासस्थानी मतदान केले. देशपांडे यांचे वय 98 वर्ष आहे. निवडणूक आयोगाने कर्मचाऱ्यांची नियुक्ती करून मतदान सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल वरिष्ठ नागरिक श्री वल्लभ देशपांडे यांनी निवडणूक आयोगाचे आभार मानले आहेत. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाइन्स प्रस्तुत करता द स्मार्ट इलेक्ट्रॉनिक्स मॉल, एमवी सेल्स, खोलेश्वर रोड, अकोला. अच्छा प्रोडक्ट, अच्छी क्वालिटी. मतदारांनी महाविकास आघाडीचे एटीएम होऊ नये, पंतप्रधान मोदींनी केले महाराष्ट्रातील जनतेला सजग. विजय अग्रवाल यांनी दिला पंतप्रधान मोदींना छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा. संपूर्ण कार्यक्रमाचे अग्रवाल यांनी केले होते विशेष नियोजन. हरीशभाई बद्दल जनतेच्या मनातील आदराचे स्थान वाढले, मोदींच्या सभेला जाणार असल्याच्या बातम्या ठरल्या खोट्या. विदर्भाच्या राजकारणावर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गहन चर्चा, विजय देशमुख यांच्या निवासस्थानी प्रफुल्ल पटेल यांची सदिच्छा भेट. सोयाबीन कापूस हमीभावाने जात नसेल तर भावांतरचा फरक देणार, उपमुख्यमंत्री व भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी दिले मोठे वचन. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. 2 लाखांपेक्षा अधिक दर्शकांनी RRC डिजिटल अकोला हे YouTube चॅनल सबस्क्राईब केले आहे. तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा. पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात. तोवर नमस्कार.